This video is educational purpose. We are solving the practice previous year PAT question paper to help student understand the concepts. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता तिसरीचा मराठीचा पायाभूत चाचणीचा पेपर जो की 2027-28चा होणार आहे. या पेपरचा पॅटर्ननुसार आपण अभ्यास करणार आहोत की येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. यामध्ये आपण पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे, कशा प्रकारची प्रश्न उत्तरे तुम्हाला विचारले जातात याचा सखोल अभ्यासामध्ये यामध्ये आपण करणार आहोत. तर अजूनही तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर बघा पेपरचा आपण पॅटर्न बघणार आहोत कसा असणार आहे. तर आता बघा, स्टार्टिंगलाच तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव असतं. इथं तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, हजेरी क्रमांक टाकावा लागतो. त्यानंतर शाळेचं तुमचं जे नाव असेल ते, तुकडी, केंद्र क्रमांक, तालुका, जिल्हा आणि दिनांक हे सर्व माहिती तुम्हाला भरायची असते. त्यानंतर आपण समोर बघूया. बघा, अशा प्रकारे तुम्हाला पॅटर्न असतो. बघा, नंतर असते तुमची तोंडी परीक्षा. तोंडी चाचणीमध्ये काय असतं बघा, प्रश्न क्रमांक 1, तुम्ही मित्र किंवा मैत्रीण उन्हाळ्याच्या सुट्टीत नंतर तुम्हाला पहिल्यांदा शाळेत भेटते, ठीक आहे. तर तू त्यांना कोणते प्रश्न विचारशील. बघा, आता जेव्हा तुमची शाळा आता उघडली, आता पायाभूत चाचणी आहे, त्यानंतर या अगोदर तुम्हाला सगळ्यांना सुट्ट्या लागल्या होत्या, ठीक आहे. तर भेटल्यानंतर तुम्ही त्याला कोणते प्रश्न, 2 प्रश्न विचारणार आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत. तर पहिला प्रश्न तुम्ही कोणता विचारणार आहे, तुझी सुट्टी कशी गेली, ठीक आहे. त्यानंतर तू मजेत आहेस ना, ठीक आहे. तू उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काय केलं. अशा प्रकारचे 2-3 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहे. यामध्ये तुम्हाला 2 पैकी 2 गुण मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, कविता एका आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कविता ऐकायची आहे तुम्हाला आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची. बघा, मी कविता म्हणून दाखवतो. एक तांबळा भोपळा वेळेवर कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला, ठीक आहे. एक तांबळा भोपळा उन्हात वाळला, पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला, ठीक आहे. आता बघा, ही कविता दिली होती तुम्हाला. आता बघा, प्रश्न विचारलेला आहे, भोपळ्याच्या उभ्या फोडीमध्ये कोणता आकार लपलेला आहे. तर उत्तर लिहायचे तुम्हाला एका वाक्यामध्ये, भोपळ्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्राचा आकार लपलेला आहे. बघा, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला, म्हणजे त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्राचा आकार लपलेला आहे. दुसरा आहे, भोपळ्याचे 2 उपाय सांगायचे आहे. बघा, पहिला आहे भाजी बनवण्यासाठी त्याला उपयोग केला जातो, आणि दुसरा आहे पोहण्याचा आधार म्हणून. तुम्ही विहिरीमध्ये, नदीमध्ये जेव्हा स्विमिंग करतात, पोहतात, त्याचा आधार म्हणून त्याचा वापर तुम्हाला इथं केलेला दिसतो. बघा, बाळ्या पोहू लागला, ठीक आहे. अशा प्रकारे त्याचा वापर केला जातो. हा झाला तुमचा तोंडी चाचणी. आता समोर आपण प्रश्न क्रमांक 1 बघणार आहोत, काय विचारले जाणार आहे. बघा, 5 गुणांसाठी विचारला गेला आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 3, जाहिरात वाच व उत्तरे सांग, ठीक आहे. एक जाहिरात दिली आहे तुम्हाला, ती वाचायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला उत्तरे विचारले ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा, या पक्षांचे नाटककृती पहा, बालकांच्या अपेक्षरांची तिकीट बालकांना 5 रुपयात मिळणारे, मोठ्यांना 25 रुपयात मिळणारे. बघा, ॲडव्हर्टाईजमेंट बघा काय आहे. किल बिल, लेखक सागर माते, दिग्दर्शक माकडजी उडी मारे, कलाकार पोपट हिरवे, कावेळची कावे, ठीक आहे. अशा प्रकारचे हे तुम्हाला इथं पात्र दिलेले आहेत. टीपमध्ये दिलेलं आहे बघा, 1ली 2रीतील मुलांना मोफत प्रवेश, त्यांना तिकीट पुडा मिळेल. ठिकाणी सिंधुवती नाटवेक, सोमसा रोड, दिनांक 26 जानेवारी, वेळ संध्याकाळी 5 ते 6. अशा प्रकारची ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला दिली जाईल. त्याच्या बेसवर आता तुम्हाला प्रश्न विचारले जातात. बघा, प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 1 विचारले गेलेलं आहे तुम्हाला. त्यावरती बालकांसाठी तिकिटाचा दर किती आहे. तर याचं उत्तर आहे, बालकांसाठी तिकिटाचा दर 5 रुपये आहे. कारण तुम्हाला इथं उत्तर दिलं होतं बघा, बालकांसाठी तिकिटाचा दर 5 रुपये राहील, ठीक आहे. 26 जानेवारीला आईबाबांना नाटक पाहायला मिळेल का व कशाबद्दल. हो, बघायला मिळेल, ते पक्षाविषयी आहे. उत्तर लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक बघा, ई, जाहिरातीत खालीलपैकी कोणत्या प्राण्याचा उल्लेख आलेला नाही. माशाचा उल्लेख आलेला नाही. तू नाटक पाहायला गेलास तर तुला विशिष्ट पुडा मिळेल का. होय, 1ली 2रीतील मुलांना पुडा मिळणार होता. बघा, इथं दिलं आहे बघा तुम्हाला, 1ली 2रीतील मुलांना मोफत प्रवेश तिकिटाचा पुडा मिळणार होता.
बिस्किटचा पुडा. ठीक आहे, चला आता समोरचा आपण प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 4 मध्ये विचारल्या जाणाऱ्या लेखी चाचणी 6 गुणांसाठी आहे. सूचनेनुसार तुम्हाला कृती करावी लागणार आहे. शेवटी की उच्चार असणारे 2 शब्द लिहा. की तसं शेवटी की आला पाहिजे, तसं मग आपण लिहू दुचाकी, चारचाकी. हा बघा की आला लास्टला, बघा आलेला आहे ना. दुसऱ्या याच्यामध्ये बघा, शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा 5 शब्द लिहा. शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा 5 शब्द बघा, जसे तस रस र थवा. तसं विमान आहे ना, तर शेवटून काय आहे न आहे ना, तर मग न आला नाही तर नळ, नदी, नारळ, नारक, नवरा. अशा प्रकारचे शब्द तुम्हाला लिहायचे. खालील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे. जसे मरल, कमल, लध्यास, संध्याकाळ, बिजली, जिलेबी. अशा प्रकारचा पूर्ण अर्थ असले, या शब्दांचा पूर्णपणे अर्थ लागला पाहिजे असे तो शब्द तुम्हाला लिहायचे आहे. आणि इथं मी तुम्हाला लिहून दाखवलेले आहे. नवीन प्रश्न बघा, खालील उतारा वाचा व त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा वाचायचा आहे. कडक ऊन पडले होते, चिमणी खूप तहानलेली होती. तिने भिंतीजवळ एक नळ पाहिला. त्या नळाजवळ गेली, परंतु त्या नळाला पाणी नव्हते. चिमणीने पाण्याचा शोध सुरू केला, परंतु तिला कुठेही पाणी आढळले नाही. ती थकून गेली, म्हणून ती झाडाच्या फांदीवर बसली. तेवढ्यात तिने एक मुलीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे पाहिले. त्या मुलीने झाडाखाली ठेवलेल्या भांड्यात पाणी ओतले. चिमणी भरून उडून खाली आली आणि पाणी प्यायली. ठीक आहे, आता या पॅरेग्राफवर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. पहिला प्रश्न काय आहे, ओढ्यात कोणत्या ऋतूचे वर्णन केलेले आहे. उतार्यात कोणत्या ऋतूचे वर्णन केलेले आहे. 2 गुणांसाठी प्रश्न आहे. तर तुम्हाला माहीत होतं चिमणीला तहान लागले कारण उन्हाळा लागलेला होता. उतार्यात उन्हाळा या ऋतूचे वर्णन केलेले आहे. चिमणी का थकून गेली आहे, तुम्हाला या भोवतीची टिक मार्क करायची आहे. खूप IMP प्रश्न आहे. चला बघूया. उन्हाळ्याचे वर्णन केले. चिमणी का थकून गेली या पर्यायासमोर चौकटीत तुम्हाला राईट टिक मार्क करायची आहे. बघा, तिला तहान लागली होती. पाणी शोधण्यासाठी ती खूप फिरली. कडक ऊन पडले होते. ठीक, यापैकी कोणतं उत्तर आहे त्याला तुम्हाला राईट टिक मार्क करायची. बघा, आता तिला तहान लागली होती म्हणून ती पडून तर नाही गेली. कडक ऊन होते म्हणून पडाली नाही. पण पाणी शोधण्यासाठी ती खूप फिरली, त्यानंतर थकली म्हणून पडली. तर यासमोर तुम्हाला राईट टिक मार्क करायची आहे. आता बघा, समोरचा प्रश्न घेऊन येतो आपण. प्रश्न क्रमांक 3, खाली कोणते वाक्य चूक आहे त्या वाक्यासमोर रॉंग अशी टिक मार्क करायची तुम्हाला. एक आहे, पशुपक्ष्यांना जगण्यासाठी पाण्याची गरज असते. पशुपक्ष्यांना जगण्यासाठी पाण्याची गरज नसते. यासाठी सेकंड नंबरवर तुम्हाला रॉंग फुली करायची आहे. पशुपक्ष्यांना जगण्याची पाण्याची गरज नसते हे चुकीचं विधान आहे. त्यांना पाण्याची गरज असते जगण्यासाठी. आता प्रश्न क्रमांक 4 बघा तुम्ही, 2 मार्कासाठी तुम्हाला दिलेला आहे. काय विचारलेलं आहे, तुझ्या परिसरातील पक्ष्यांसाठी तू पाण्याची व्यवस्था कशी करशील ते लिहायचं आहे. तो उत्तर लिहिलं आहे, मी माझ्या परिसरातील पक्ष्यांसाठी झाडाखाली मातीच्या भांड्यात पाणी ठेवीन. दररोज त्या भांड्यात स्वच्छ पाणी भरेल. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची खूप गरज असते. मी पाण्याची भांडे स्वच्छ ठेवीन आणि पक्ष्यांसाठी थोडे धान्यही ठेवीन. अशा प्रकारे मी उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करेन. अशा प्रकारचं उत्तर लिहायचं आहे. तेव्हा तुम्हाला 2 पैकी 2 गुण मिळणार आहेत. चला आता नवीन प्रश्नांकडे जाऊया. बघा, लेखी चाचणी प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. दीपताई या बसवा कंडक्टर आहे. त्यांच्या कामाविषयी माहिती घेण्यासाठी त्यांना तू कोणते प्रश्न विचारशील. 2 प्रश्न लिहायचा आहे. बघा, जी ही दीपताई हिचं नाव आहे. ठीक आहे, ही कंडक्टर STची. हिची मुलाखत घ्यायसाठी तुम्हाला 2 प्रश्न विचारते. तर बघा, आपण विचारू प्रश्न. पहिला प्रश्न क्रमांक 1 आहे, दीपाताई, तुम्ही रोज हे काम किती तास करतात आणि या कामाचे तुम्हाला किती वेतन मिळते. हा झाला तुमचा एक प्रश्न. एक प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. तुम्ही दुसऱ्या प्रकारे तुमचा सुद्धा प्रश्न विचारू शकता. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, दीपाताई, बसमध्ये प्रवाशांना तिकीट देताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात. हा तुम्ही दुसरा प्रश्न दीपाताईला विचारलेला आहे. चला आता प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय दिलं आहे बघा,
बघा प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय दिलेलं बघा, खालील चित्राचे निरीक्षण कर व त्याविषयी तुझ्या शब्दांत 3 ते 4 वाक्यात लिही. ठीक आहे. चित्रात एक मुलगा आणि एक मुलगी दिसत आहे, हे आपण लिहिले. मुलीच्या हातात कुंडी आहे 2. तिसरा आहे मुलाच्या हातात पाण्याचा स्वच्छ ग्लास आहे. चौथा आहे आजूबाजूला खूप झाडे आहेत, फुले बघायला मिळत आहेत. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न चित्राचं निरीक्षण करून लिहायचे आहेत. बघा हे लिहिल्यानंतर तुम्हाला 3 पैकी आता वळूया नवीन प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7. तर बघू शकता आता प्रश्न क्रमांकमध्ये 7 मध्ये काय दिलं आहे तुम्हाला, खाली दिलेली वाक्ये वाच व कृतीचा योग्य क्रम दर्शविणारा अंक चौकटीत लिहा. खालील काही शब्द तुम्हाला क्रमवार दिलेला आहे वाक्य, त्याचा क्रम तुम्हाला लिहायचा आहे. बघा पहिले दिला आहे 4 मार्कासाठी विचारला आहे, तिने स्वच्छ दात घासले, गार्गी शाळेत गेली, तिने अंघोळ केली, गार्गी सकाळी लवकर उठली. तर क्रमानं लिहायचं. बघा आता याला 1 नंबर द्या, म्हणजे गार्गी पहिले सकाळी लवकर उठली असेल. ठीक आहे. मग आता याला 2 नंबर दिला आपण, तिने स्वच्छ दात घासले उठल्यानंतर. ठीक आहे. आता याला 3 नंबर दिला, तिने अंघोळ केली दात घासल्यानंतर. आणि चौथा गार्गी शाळेत गेली. अशा प्रकारचा क्रम लावा, तेव्हा तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 8 बघूया. खालील कविता वाच व प्रश्नांची योग्य उत्तराला गोल कर. कविता दिली आहे ती वाचायची आणि खाली त्यावर आधारित काहीतरी प्रश्न विचारले आहे, त्याला गोल करायचं आहे. गुण तुम्हाला 3 आहे. बघूया. जंगलात गडबड झाली, हत्ती हरिण कोकिळा आली, समूल्याचा वाढदिवसासाठी सारी भूमी सजली. ठीक आहे. अशा प्रकारची ही कविता तुम्हाला पूर्णपणे इथं वाचायची आहे. 3 मार्काचा प्रश्न. आता यावर आधारित प्रश्न कसे विचारले ते आपण बघूया. बघू शकता काय विचारले बघा तुम्हाला. अ मध्ये विचारले गडबड कोठे झाली, 1 गुणासाठी प्रश्न आहे. घरात झाली, जंगलात झाली का बाजारात झाली, याचं उत्तर तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. जंगलात झाली. गडबड कुठे झाली, जंगलात झाली. आपण वाचलं बघा, गडबड झाली, जंगलात गडबड झाली. ठीक आहे. 2 बघा, वाढदिवस कोणाचा होता, सश्याचा होता, हत्तीचा होता का हरिणचा होता. तर वाढदिवस आपण बघितलं सश्याचा वाढदिवस होता. बघा इथं बघितलं बघा, सश्याचा वाढदिवस होता. ठीक आहे. भूमी या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता, भूमी म्हणजे जमीन आपण म्हणतो त्याला, भूमी धरती जमीन. ठीक आहे. जल जमीन ज्योती, तर याचं उत्तर आहे जमीन. त्यासाठी उत्तर आहे तुमचं जमीन. ठीक आहे. हा 27-28चा पॅटर्न आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरात बघायला मिळू शकता. याचा चांगला वापर करायचा आहे, तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. चला नवीन प्रश्न बघूया आता कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाणार आहे समोरचा. चला आता आपण आलो प्रश्न क्रमांक 9 कडे. खालील चित्रात काय दिसते त्याविषयी तुम्हाला काय वाटते, 3 ते 4 वाक्यांत उत्तरे लिहायचं आहे. बघा आता अशा प्रकारचे तुम्हाला ग्राउंडवर मुलं खेळत आहे, काही कचरा व्यस्त आहे, त्यानंतर एक व्यक्ती स्त्री ते इकडे बघते, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. हे तुम्हाला ओळीमध्ये लिहायचं आहे. तर बघा कसं लिहूया आता. चला उत्तरामध्ये मी तुम्हाला सांगतो. बघा मी लिहिलं आहे. तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर कॉलेजवरून घ्या. चित्रात काही मुले व मोठी माणसे परिसरात स्वच्छ करताना दिसत आहेत. हे तर आपलं पहिलं वाक्य झालं. बघा ते रस्त्यावर पडलेली कचरापेटीत टाकत आहेत. सर्वजण मिळून स्वच्छता अभियान राबवत आहेत. परिसर स्वच्छ असल्याने वातावरण सुंदर दिसते. स्वच्छतेमुळे रोगराई कमी होते. आपणही कधी कचरा येथे टाकू नये. नेहमी कचरापेटीतच टाकला पाहिजे. स्वच्छता हीच खरी सेवा आहे. आपल्या सर्वांना आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आणि आपल्या घराची तसेच समाजाची काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे या चित्रात जे आहे हे दिलं आहे त्याचं वर्णन आपण इथं केलेलं आहे. मार्क होता तुम्हाला 4 मार्काचा. अशा प्रकारे लिहिल्यानंतर 4 पैकी 4 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. चला आता समोरचा प्रश्न बघूया कशा प्रकारचा विचारला आहे. प्रश्न क्रमांक 10 आणि शेवटचा प्रश्न आपला होणार आहे. यानंतर तुमचा म्हणजे मराठीचा इयत्ता 3रीचा पेपर कंप्लीट होणार आहे. खालील ओळी वाच व पुढे काय घडले असेल ते तुझ्या कल्पनेने 3-4 वाक्यांत लिही. ठीक आहे. तर बघा एक तुम्हाला अधुरी गोष्ट अपूर्ण गोष्ट लिहिली आहे, तिला तुम्हाला पूर्ण करायची. शाळा सुटल्यावर आम्ही मुले घरी जायला निघालो, तेवढ्याच जोराचा पाऊस सुरू झाला, मग मी. यापूर्वी तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. तुम्ही तुमच्या मनाने इथं लिहायचं आहे. सो मी एक तुम्हाला गोष्ट बनवून दाखवली आहे, ती तुम्हाला आवडत ती लिहा, नाही तर तुम्ही तुमच्या मनाने दुसरी लिहू शकता. बघा शाळा सुटल्यावर आम्ही मुले घरी जायला निघालो, तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू झाला, मग मी आणि माझे मित्र जवळच्या दुकानात शेडखाली उभे राहिले. पाऊस खूप जोरात पडत होता आणि रस्त्यावर पाणी साचले होते.
आम्ही पाऊस थांबण्याची वाट बघत होतो, गप्पा मारत बसलो होतो. थोड्या वेळाने आमच्या शिक्षकांनी येऊन योग्य मुलांची चौकशी केली. त्यांनी आम्हाला काळजीपूर्वक घरी जाण्यास सांगितले. मुलांची चौकशी केली. पाऊस थोडा कमी झाल्यावर आम्ही हळूहळू घरी निघालो. रस्त्यावर सर्व पाणी वाहत होते. घरी पोचल्यावर आईने मला टॉवेल दिला आणि कपडे बदलायला सांगितले. त्यानंतर मी गरम दूध पिलो आणि नंतर अभ्यास करायला बसलो. अशा प्रकारची कविता हे तुम्हाला गोष्ट पूर्ण करायची आहे. आता गोष्टीला शीर्षक आपण दिलं आहे जोराचा पाऊस. याला तुम्हाला 1 मार्क मिळतात. हे शीर्षक तुम्हाला कंपल्सरी द्यायचं आहे. हे वरती देऊ शकता तुम्ही, आता खालती शक्यतोवर वरती द्या. ठीक आहे. बघा अशा प्रकारचे तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज साडी इथंच थांबूया. मी नवीन घेऊन येणार आहे तुमच्यासाठी इंग्रजी विषयाचा पेपर. तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.